सांगली जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून ऋणानुबंध वधूवर परिचय मेळावा संपन्न। एका हसऱ्या नवजीवनाची सुरुवात, एकमेकांच्या वेदना समजून घेत जीवनपथावर सोबत चालण्याचा निर्धार। सांगली जिल्ह्यात HIV बाधित व्यक्तींसाठी आयोजित केलेला ऋणानुबंध वधूवर मेळावा हा केवळ परिचयाचा नव्हता, तर तो आशेचा किरण ठरला। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संवेदनशील पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। समाजाच्या मुख्य प्रवाहात या घटकांचा सन्मानाने समावेश व्हावा, जगण्याला नवी दिशा मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने ऋणानुबंध या संकल्पनेतून हृदयस्पर्शी मेळावा घेतला। या मेळाव्यात एकमेकांची साथ शोधणाऱ्या अनेकांपैकी काहींच्या जीवनगाठी बांधल्या गेल्या। या जोडप्यांचा विवाह सोहळा लवकरच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पार पडणार आहे। यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून नवविवाहित जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य देखील भेट देण्यात येणार आहे। समाज कल्याण विभाग, महिला आणि बाल कल्याण विभाग यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला। ऋणानुबंध केवळ परिचय नाही, तर दोन वेदनांचे, दोन जीवनांचे आणि दोन आत्म्यांच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे। आज सांगलीमध्ये HIV पॉझिटिव्ह असलेल्या परंतु ज्यांचा व्हायरल लोड हा सप्रेस झालेला आहे अशा इच्छुक वधूवरांचा आज आम्ही परिचय मेळावा घेतलेला आहे। या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे। महाराष्ट्रातीलच नाही तर कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथूनही इच्छुक आलेले आहेत। या सर्वांचा आज मेळाव्याचं उद्घाटन आज आम्ही केलं आणि सर्वांना ही इच्छा आहे की त्यांचा व्हायरल लोड सप्रेस झाल्यामुळे सर्वांनाही वाटतं की आपलं एक भविष्य अत्यंत उज्ज्वल असावं, एक प्रेरणादायी असावं आणि सर्वसामान्य माणसासारखंही आपल्याला वैवाहिक आयुष्य जगता यावं। या एका इच्छेखातर ही माणसं आलेली आहेत आणि त्यांनी आज मला हेही सांगितलं की आम्ही जोडीदाराची निवड करताना पूर्णपणे आम्ही बारकाईने चौकशी करू आणि हाही शब्द दिला की आम्ही ज्याला जोडीदार नेमू किंवा निवडू तर त्याच्यासाठी आम्ही सगळं काय अतिशय व्यवस्थितपणे सगळे सोपस्कर पार पाडू। आजच्या या उपक्रमासाठी या इच्छुक वधूवरांबरोबर त्यांचे पालकही आलेले आहेत आणि मला आनंद होतोय की आरोग्य विभागाने, सांगलीच्या आरोग्य विभागाने विशेषतः आमचे जिल्हा शल्य चिकित्सक कदम साहेब आणि आमचे सांगली जिल्ह्याचे डीन गुरव साहेब या सर्वांनी अत्यंत सक्रियतेने सहभाग ह्याच्यामध्ये घेतलेला आहे। त्याचबरोबर अजूनही आपल्याला सांगू इच्छितो, खरंच मला आनंद होतो हा की मराठा सेवा संघाने स्वतःहून त्यांचा पूर्ण हॉल, त्यांची संपूर्ण इमारत आजच्या या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेली आहे।